खोपोलीत विक्रम साबळे फाउंडेशन आणि शेख ब्रदर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर संपन्न। विक्रम साबळे फाउंडेशन व शेख ब्रदर्स यांच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक। खोपोली शहरातील नामवंत तथा सामाजिक कार्यकर्ते यशवंत साबळे यांचे सुपुत्र विक्रम साबळे यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून खोपोली शहरातील नागरिकांना विविध उपक्रम राबवून नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रातील विविध उपक्रम राबवून विक्रम साबळे फाउंडेशन हे एक चांगल्या प्रकारे समाजहिताचा उपक्रम राबवून खोपोली शहरातील गोरगरीब नागरिकांना या फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करण्याचा त्यांचा नेहमीच उपक्रम चालू असतो। त्याचाच भाग म्हणून 27 एप्रिल रोजी विक्रम साबळे फाउंडेशन, शेख ब्रदर्स व अपोलो हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महाराजा मंगल कार्यालय खोपोली इथं विविध रोगांवर उपचार व तज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले। साबळे आणि युवा फाउंडेशन तसेच इम्तियाज शेख यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या महाराजा मंगल कार्यालयामध्ये भव्य असं आपण आरोग्य शिबिर अपोलो हॉस्पिटल याच्या संयुक्त विद्यमानाने आपण आयोजित केलेलं आहे। त्या अपोलो हॉस्पिटलचे सर्व स्टाफ आणि विशेष करून त्यांचे सर्व आमचे डॉक्टर अथर्व खान आणि संदीप महाबळे हे दोघं उपस्थित आहेत। मी आमचे आयोजक विक्रम शेख साबळे आणि इम्तियाज यांना विनंती करतो त्यांचं स्वागत करायचं। या शिबिराचे उद्घाटन महाराजा मंगल कार्यालयाचे संचालक विक्रम साबळे व शेख ब्रदर्स यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी खोपोली शहरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देऊन आपल्या आरोग्याच्या विविध तपासणी डॉक्टरांच्या सल्ल्याने केल्या। या आरोग्य शिबिरामध्ये नेत्र तपासणी, डायबिटीज, ब्लड प्रेशर, बॉडी मास इंडेक्स, बोन टेस्ट, ECG या विविध टेस्ट अपोलो हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर यांच्या सल्ल्याने करण्यात आल्या। या आरोग्य शिबिरामध्ये 250 ते 300 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला आणि खोपोली शहरातील नागरिकांनी विक्रम साबळे फाउंडेशन व शेख ब्रदर्स यांचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या असून यावेळी सामाजिक कार्यकर्त्या रेणुका साबळे, खोपोली नगरपालिकेचे माजी नगरसेवक व खालापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे तथा जनता विद्यालयाचे अध्यक्ष कैलास भाऊ गायकवाड, माजी नगरसेवक अविनाश तावडे, विनोद सोळंकी यांच्यासह खोपोली शहरातील विविध पक्षाचे सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी यांनी या आरोग्य शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या।